श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका अशा जागृत देवस्थानाबद्दल तुम्हाला माहिती आहे का, जिथे साक्षात आदिमाया रेणुका माता वास करते. एक असा डोंगर जिथे निसर्ग स्वतः मातेच्या चरणी नतमस्तक होतो. आम्ही बोलत आहोत पाथर्डीजवळील प्रसिद्ध श्री क्षेत्र मोहटा देवी रेणुका माता मंदिराविषयी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मातेचे ते अंगावर काटा आणणारे चमत्कार, या गड किल्ल्यासारख्या डोंगराचे निसर्गरम्य रहस्य जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहटा गावाच्या एका उंच आणि विस्तीर्ण डोंगरावर हे मंदिर वसलेले आहे. हा गड चारी बाजूनी निसर्गाच्या कुशीत दडलेला आहे. माता रेणुकेचे हे रूप अत्यंत उग्र आणि तितकेच भक्तांसाठी कनवाळू मानले जाते. उंच डोंगरावर हे मंदिर असल्यामुळे येथे नेहमीच थंड आणि आल्हाददायक हवामान असते. गडावर पाऊल ठेवताच भक्तांना एका वेगळ्याच अलौकिक आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव होतो. जणू निसर्गच मातेची अखंड सेवा करत आहे. स्वयंभू दिव्य मूर्ती मातेची गाभाऱ्यात स्थित आहे. येथील मातेची मूर्ती मानवनिर्मित नसून ती या डोंगरामधून स्वतः प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीचे तेज एवढे आहे की केवळ दर्शनानेच मन प्रसन्न होते. नवरात्रीतील 9 दिवसही गडावर मोठा उत्साह असतो. गडावरचे वातावरण पूर्णपणे बदलते. जुने लोक सांगतात की काही खास रात्रींमध्ये डोंगरावर एक गूढ प्रकाश आणि घंटानाद ऐकू येतो. तिथे कोणीही नसताना अनुभव येतो असे मानले जाते. भक्तांच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात. मित्रांनो, मोहटा गावात शतकांपासून एक अजब आणि थक्क करणारी प्रथा पाळली जाते. या गावात आजही कोणी दूध, दही, लोणी किंवा तूप विकत नाही. यामागे रझाकारांच्या काळातील एक मोठी आख्यायिका सांगितली जाते. एकदा काही चोरांनी गावातील म्हशी आणि गुरे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मातेच्या कोपामुळे ते चोर गावाच्या सीमेबाहेर जाऊ शकले नाहीत आणि त्यांचे डोळे निकामी झाले. तेव्हापासून गावकऱ्यांनी असा निर्णय केला की येथील दुग्धजन्य पदार्थ फक्त देवांच्या श्रीमातेच्या जगदंबेच्या चरणी अर्पण केले जातील किंवा गरजू लोकांना मोफत दिले जातील. पण त्याबद्दल मोबदला घेतला जाणार नाही, पण त्याचा व्यापार होणार नाही. आजही जर कोणी हा नियम मोडण्याचा किंवा दूध, लोणी विकण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्या घरावर किंवा गुरांवर मातेचा मोठा कोप होतो, अशी गावकऱ्यांची ठाम श्रद्धा आहे. मोहटा देवीच्या इतिहासातील सर्वात अंगावर काटा आणणारा चमत्कार म्हणजे मूर्तीवरील शेंदूर काढण्याचा प्रसंग. अनेक वर्षापूर्वी मातेच्या स्वयंभू मूर्तीवर साचलेला शेंदूर काढण्याचे काम सुरू होते. एका कारागिराने जेव्हा छन्नी आणि हातोडीने तो शेंदूर कोरण्यास सुरुवात केली, तेव्हा अचानक एक भयानक घटना घडली. असे म्हणतात की मूर्तीला शस्त्र लागताच माता संतप्त झाली. मातेचा क्रोध गावकऱ्यांवर ओसंडून वाहू लागला. मूर्तीमधून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या कारागिराला अचानक आगीने घेरले आणि संपूर्ण गावात अनाकलनीय आजारांमुळे मृत्यूचे तांडव सुरू झाले. शेवटी आपली चूक उमगल्यावर संपूर्ण गावकऱ्यांनी मातेची क्षमा मागितली, महाअभिषेक केला आणि त्यानंतर हा कोप देवीचा शांत झाला. या घटनेनंतर मातेच्या जागृततेची दहशत आणि भक्ती लोकांच्या मनात कायमची घर करून बसली. अशी ही आपली मोहटा देवी श्री रेणुका मातेचाच अवतार मानली जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.